नमस्ते मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरती सोनवणे. आज मी कोथिंबीरची वडी बनवत आहे. खूप दिवसांनी बनवते, माझ्या लेकीला खूप आवडते. त्याच्यासाठी मी पहिलं कोथिंबीर कापून ठेवू, नंतर हिरवी मिरची वाटलेली मिक्स केली, त्याच्यामध्ये बेसन पीठ घेतलं, थोडेसे व्हाईट तीळ टाकले, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि मला ते गोल वगैरे करता येत नाही, म्हणून मी अशी थापूनच वडी करते. ते छान पातळ वगैरे कापून छान तळायला पण होते. आम्हाला अशा चौकोनीच आवडतात. नंतर मग ते छान असं मिक्स करून घेतलं आणि अजिबात पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं. पहिलं त्या सुक्या ह्याच्यामध्ये कोथिंबीरचं पाणी असेल ना, त्याच्यामध्ये छान पहिलं मळून घ्यायचं. नंतर मग लागलं तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मग छान असं मळून झालं. नंतर मग छान असं डब्यामध्ये थापून घ्यायचे. त्या आपण भाकरी थापतो असं छान थापायचं. खालचं नाही दिसत, वरतून व्हाईट तीळ टाकायचं थोडेसे. व्हाईट तीळमुळे ना, तीळमुळे वडी छान अशी कुरकुरीत होते आणि खाण्यासाठी पण छान लागते. नंतर मग कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि 1-2 शिट्ट्या द्यायच्या फक्त. 10-20 मिनिटांमध्ये आपली कोथिंबीर वडी तयार होते. नंतर मग छान काढून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं थंड व्हायला आणि मग कापून फ्राय करायची. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी आरती सोनवणे. संध्याकाळचे 6:30 झाले. माझी जेवणाची तयारी चालली आहे. आज अधिक मास मधला शेवटचा गुरुवार आहे. आज माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची 33 दिव्याने पूजा करायची, म्हणजे आरती करायची आणि त्यांना प्रसन्न करायचं. छान अशी कोथिंबीर वडी बनवली, खमंग मस्त तीळ वगैरे टाकून. आणि इकडे काजून वाटाण्याचा रसा केलाय. आज आहे गुरुवार. पाणी भरते, एकीकडे जेवण बनवते. इकडे साईचं काय चाललंय? काय करतो पूजा? हा, धूप लावून घे. धूप लावतोय तो. इकडे छान अशी सकाळी पूजा झालेली स्वामींची माझी. फोडलेलं आहे ना, पप्पाने सकाळी फोडलं होतं बघ, आहे का त्याच्यामध्ये? कालच कापूर घेऊन आलोय. आता हा पूजा वगैरे करून इकडे स्वामींचं माझं गाणं चाललंय. इकडे बघा दारामध्ये छान हळदीचं लेपन केलंय. दर गुरुवारी करते मी. जास्त कापूर नको ठेवू बाळा, 2च ठेव. तर साईने हातपाय वगैरे धुवून पता साईची पूजा चालली. रोज संध्याकाळचा तोच दिवाबत्ती करतो. आता एक कोथिंबीर वडी कापून घेते मी छानपैकी. साईची पूजा चालली आहे. एक अगरबत्ती साई दरवाजामध्ये लावा. माझ्या वड्या कापून झाल्यात. आता या छान फ्राय करून घ्यायच्या.
कट कर कट कर. कोथिंबीर वडी तळून झाल्यावर लास्टला जो हा चुरा उरतो ना, हा कोणाकोणाला आवडतो मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मला तो खूप आवडतो. मी हा भाताबरोबर